नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीबीए बीसीए बीएमएस सीईटी 2026 या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन फॉर कम्प्युटर याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स याचे डिटेल सोल्युशन्स पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे मास्टर गाईड टू महाराष्ट्र बीबीए बीसीए बीएचएम सीईटी बीएमएस. यासाठी तुम्हाला एक मास्टर गाईड आणलेली आहे. त्यामध्ये चारही विषयाचं डिटेल सोल्युशन डिटेल सगळं असणार आहे. सॅम्पल पेपर विथ पीवायक्यू प्रश्न असणार आहे. अपडेटेड सिलेबस सोबत आहे. आणि जर का तुम्ही एका पुस्तकाच्या शोधात असाल अभ्यासासाठी तर ही जी गाईड आहे ती तुम्हाला खूप महत्वाची ठरणार आहे. ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे आणि जी स्पेशल प्राइस आहे ₹365 खास तुमच्यासाठी ते ठेवण्यात आलेली आहे. तर याचा नक्की ऑर्डर करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, what is the name of the network topology in which there are bi-directional links between each possible node? Ring, star, tree, mesh. तर करेक्ट आन्सर आपल्यासोबत काय असणार आहे? इन मेश टोपोलॉजी एव्हरी नोड हॅज डेडिकेटेड टू पॉइंट जे असतं ना टोपोलॉजी मेश टोपोलॉजी जे म्हणतो त्यामध्ये पण पॉइंट टू पॉइंट असतं बाय डायरेक्शनल लिंक आणि ते प्रत्येक नोडवर जात आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? मेश असणार आहे डी. तर नेटवर्क टोपोलॉजी विथ बाय डायरेक्शनल लिंक्स बिटवीन इच पॉसिबल नोड इज कॉल्ड अ मेश. अ मेश टोपोलॉजी कनेक्ट्स एव्हरी डिव्हाइस टू every other device, creating a web connection with a bidirectional data flow between them. ठीक आहे. ओके. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र बीबीए बीसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे. फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे. सोबतच मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये ते असणार आहे. जर का तुमचं टार्गेट हे 90+ असेल तर तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे आणि याची फीज आहे ₹2000. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. The central processing unit CPU consists of input, output and processing. कंट्रोल युनिट, प्रायमरी स्टोरेज, सेकंडरी स्टोरेज याच्यामध्ये काय असणार आहे सीपीयू मध्ये ते विचारलेलं आहे. कंट्रोल युनिट आहे, अरिथमेटिक लॉजिक युनिट आहे, प्रायमरी स्टोरेज आहे की कंट्रोल युनिट आहे, प्रोसेसिंग आहे की प्रायमरी स्टोरेज आहे. तर सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये काय असणार आहे ते आपल्याला विचारलं आहे. त्यामध्ये असतं की कंट्रोलिंग युनिट असतं, अरिथमेटिक लॉजिक युनिट असतं आणि प्रायमरी स्टोरेज असतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे. येस, अरिथमेटिक लॉजिक युनिट आपण ALU असं म्हणतो आणि जे काय करतात ते परफॉर्म्स करतात अरिथमेटिक कॅल्क्युलेशनचं ऍडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं हो ना. आणि प्रायमरी स्टोरेज आपल्याला माहितीच आहे. समोरचा प्रश्न आहे, द मेमोरी विच इज अल्ट्राव्हायोलेट लाईट इरेजेबल अँड इलेक्ट्रिकल प्रोग्रामेबल इज. अशी कोणती मेमरी जे अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे आणि इलेक्ट्रिकल प्रोग्रामेबल आहे? त्या रोम आहे की पी रोम आहे की रॅम आहे की ईपी रोम? तर कोण आहे ते? ती आहे ईपीरोम, म्हणजे डी आपलं उत्तर असणार आहे. इरेजेबल, प्रोग्रामेबल, रीड ओनली मेमरी असे असतात आणि यामध्ये दोन टाईप आहे. इलेक्ट्रिकल प्रोग्रामेबल जे की आपण हायर दॅन नॉर्मल व्होल्टेज, आणि युव्ही इरेजेबल आहे जे एक्सपोज करतं चिप टू स्ट्रॉंग अल्ट्राव्हायोलेट लाईट थ्रू अ ट्रान्सपरंट बॉक्स. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे टी. नंतर अन इन्व्हर्टर इज ऑल्सो अ गेट. अँड ऑर नॉट नॅट. अन इन्व्हर्टर इज नॉट अ गेट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ओके. अ फ्लॉपी डिस्क कंटेन्स ओनली ट्रॅक्स, ओनली सेक्टर्स, नायदर ट्रॅक्स नॉर सेक्टर्स, ट्रॅक्स अँड सेक्टर. अ फ्लॉपी डिस्क कंटेन्स ट्रॅक्स अँड सेक्टर्स, म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ट्रॅक्स म्हणजे काय आहे मग? दीज आर कन्सन्ट्रेटेड सर्कल्स ऑन द सरफेस डिस्क वेअर डेटा इज रिटर्न. आणि सेक्टर काय आहे? इच ट्रॅक इज डिवायडेड इंटू स्मॉल सेगमेंट्स, त्याला काय म्हणतो आपण? सेक्टर्स म्हणतो. विच आर द स्मॉलेस्ट फिजिकल स्टोरेज युनिट ऑन द डेस्क. नंतर विच कॅन रीड डेटा अँड कन्वर्ट देम टू अ फॉर्म दॅट अ कम्प्युटर कॅन यूज. लॉजिक, स्टोरेज, कंट्रोल, इनपुट डिव्हाइस. तर काय असणार आहे? असा कोणता डेटा आहे जो कन्वर्ट करतो, विच कॅन रीड डेटा अँड कन्वर्ट देम टू फॉर्म दॅट कम्प्युटर कॅन यूज. इट इज अ इनपुट डिव्हाइस. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. इनपुट डिव्हाइस रीड्स डेटा फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड, एक्झाम्पल फ्रॉम ए युजर अँड अनदर डिव्हाइस, अँड कन्वर्ट्स इट इंटू अ फॉर्मॅट दॅट कम्प्युटर कॅन प्रोसेस. एक्झाम्पल झाले कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन. हे काय? इनपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे. नंतर विच काइंड ऑफ हार्डवेअर इज युज द मोस्ट इन द इनपुट फेज ऑफ कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम. कीबोर्ड, स्पीकर, प्रिंटर, हार्ड डिस्क. असं कोणतं हार्डवेअर आहे जे मोस्ट ऑफ द टाइम युज होते आणि इनपुट फेज ऑफ कम्प्युटरमध्ये येतं आणि बेस्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये आहे? ते कोणतं असणार आहे?
प्रिंटर तर हा आउटपुट डिव्हाइस आहे, स्पीकर सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे, हार्ड डिस्क हे स्टोरेज डिव्हाइस आहे. पण मग आपलं उत्तर काय असणार आहे? कीबोर्ड असणार आहे. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. In the input phase of computer-based information system, the keyboard is the most commonly used hardware device. It allows users to enter data, commands, and the text directly into the computer for processing. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे कीबोर्ड. नंतर विच प्रिंटर इज व्हेरी कॉमनली युज फॉर अ डेस्कटॉप पब्लिशिंग? लेझर प्रिंटर, डेझी व्हील प्रिंटर, इंकजेट प्रिंटर की डॉट मॅट्रिक्स प्रिंटर? कोणतं प्रिंटर जे आहे ते डेस्कटॉप पब्लिशिंगला युज होईल आहे? ते होणार आहे लेझर प्रिंटर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजे डीटीपी, त्याच्यामध्ये आपल्याला हाय क्वालिटी मिळेल, स्पीड मिळेल, कॉस्ट इफिशियन्सी व्यवस्थित असेल आणि प्रिसिशन मिळेल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अप्लिकेशन सॉफ्टवेअर? वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, युनिक्स, डेस्कटॉप पब्लिशिंग? तर नॉट अप्लिकेशन सॉफ्टवेअर, तर युनिक्स जो आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर कम्युनिकेशन नेटवर्क विच इज युज्ड बाय लार्ज ऑर्गनायझेशन ओव्हर रिजनल, नॅशनल, ग्लोबल एरिया इज कॉल्ड? जे कम्युनिकेशन नेटवर्क आहे जे लार्ज ऑर्गनायझेशन मध्ये युज होतं, जसं रिजनल झालं, नॅशनल झालं, ग्लोबल एरिया झालं, त्याला काय म्हणतात? लॅन, वॅन, मॅन, इंटरनेट? सांगा बघू. तर त्याला म्हणतात वाईड एरिया नेटवर्क. म्हणजे वॅन जे आहे ते स्पेशली मोठ्या स्पेससाठी युज केलं जातं. लॅन जे आहे ते सिंगल रूम ऑफिससाठी केलं जातं. ठीक आहे. इंटरनेट तर ग्लोबल नेटवर्क आहे. ओके, त्यामुळे आपलं तर असणार आहे बी, वॅन. नंतर नेटवर्क इन अ ऑफिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कॅम्पस एरिया नेटवर्क, वाईड एरिया नेटवर्क, इंटरनेट, लोकल एरिया नेटवर्क? मी आताच तुम्हाला सांगितलं, इन ऑफिस झालं किंवा सिंगल रूम झालं ते लोकल एरिया नेटवर्क असतं. म्हणजे लॅन जे म्हणतो आपण ते युज करतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर इट इज अ सेट ऑफ वायर्स दॅट इज यूज टू कनेक्ट द different internal components of the computer system for the purpose of transforming data as well as addresses among them. त्याला आपण काय म्हणतो? केबल म्हणतो, डेटा केबल म्हणतो, चिप म्हणतो की बस म्हणतो? हे असं एक सेट आहे वायर्स जे कनेक्ट करते इंटरनल कंपोनेंट्स. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो आपण बस. जे डी आहे ते आपलं उत्तर आहे. इन अ कम्प्युटर आर्किटेक्चर अ बस इज अ कम्युनिकेशन सिस्टम दॅट ट्रान्सफर डेटा अँड ऍड्रेस बिटवीन कंपोनेंट्स इनसाइड अ कम्प्युटर. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यांचा समोरचा प्रश्न आहे, इट प्रोव्हाइड फॅसिलिटी ऑफ फाइंडिंग द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द सर्टन टॉपिक वाईल सर्फिंग द वेबसाईट बाय द युजर्स? तर ते काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सर्च इंजिन आहे, कीबोर्ड आहे की हार्ड डिस्क आहे? तर ते काय आहे? ते सर्च इंजिन आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे बी. ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ते मॅनेज करते कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला. कीबोर्ड काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. हार्ड डिस्क काय आहे? तर स्टोरेज डिव्हाइस आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी, सर्च इंजिन. विच ऑफ द फॉलोइंग यूज फॉर अ मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन? मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन साठी काय युज केलं जातं? मॉडेम, प्रोटोकॉल, गेटवे, मल्टीप्लेक्सर? त्यासाठी युज केलं जातं मोडेम. ओके, मॉड्युलर आणि डिमॉड्युलर. मॉड्युलेशन म्हणजे कन्व्हर्टिंग डिजिटल डेटा फ्रॉम द कम्प्युटर इंटू अॅनालॉग सिग्नल फॉर अ ट्रान्समिशन. ठीक आहे. आणि डिमॉड्युलेशन म्हणजे याला अॅनालॉग सिग्नलला बॅक करते डिजिटल डेटा. ओके. समोरचा प्रश्न आहे, अ सोर्स प्रोग्राम इज रिटन इन विच लँग्वेज? इंग्लिश, सिम्बॉलिकल, हाय लेवल, मशीन? सोर्स प्रोग्राम जे आहे ते कोणत्या लँग्वेज मध्ये असते आहे? तर ती असते हाय लेवल लँग्वेज. ठीक आहे, जसं की सोर्स प्रोग्राम हे सोर्स कोड मध्ये असते. हाय लेवल लँग्वेज म्हणजे पायथन, जावा, C++, सी, हे जे आहे ते हाय लेवल लँग्वेज. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे कम्प्युटर्सचे पीवायक्यू प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला अभ्यासाला मदत होईल आहे. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.